दृष्टीते सोहम भावे पूर्ण ज्ञाते. जगात जेवढी काही माणसं आहेत ती सगळीच्या सगळी या ज्ञानोबारायांच्या प्रमाणामध्ये बसतात महाराज. पण तुकोबारायांनी हा जो नामाचा प्रचार करीत असताना तो कशाच्या माध्यमातून केला म्हणाल तर कथा कीर्तनांच्या माध्यमातून केला. आता कथा कीर्तन म्हटलं की गायक हे प्रधानत्वाने असतात, कारण गायन हे कीर्तनाचं मुख्य अंग आहे. गायनाचे मुळे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने. गायकांना संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे बाबा की वेगवेगळ्या प्रकारची राग रागिणी आळवून तुझा उद्धार होणार नाही. तो गायन करू नको असं नाही, परंतु गायन करीत असताना करा विठ्ठल स्मरण. गायनाबरोबरच भगवंताचं नामस्मरणही केलं पाहिजे रोजच्या रोज नित्य नेमाने. बरं काय, बरं गायकांना सांगितलेलं आहे असं नाही, तर कीर्तनकारांना सुद्धा सांगितलेलं आहे. केवळ कीर्तनामध्ये 2 तास बडबड केली म्हणजे उद्धार होणार नाही. मला कीर्तनही केलं पाहिजे आणि रोजच्या रोज नित्य नेमाने नामस्मरणही केलं पाहिजे भगवान परमात्मा. अभो श्रोते बघते सकळ ही जन बरे पारखून बांधा गाठी. बर कीर्तनकारांना सांगितलेलं असं नाही, श्रोते म्हणजे कीर्तन ऐकणाऱ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की कीर्तन होईपर्यंत कान टवकारून ऐकायचं आणि ऐकलेलं सर्व कीर्तन संपल्यानंतर उठलं की तिथंच झटकून टाकून घरी जायचं असं नाही. तर कीर्तनकारांनी जे काही सांगितलेलं आहे भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा वगैरे ते घरी घेऊन जायचे आहे. म्हणून करा विठ्ठल स्मरण. नसता केवळ ऐकून उपयोग होत नाही महाराज, ऐकून ते आचरणात आणलं पाहिजे तर मानव जन्मामध्ये आपला उद्धार आहे, नाहीतर मानव जन्म फुकट आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा एखादा व्यक्ती बिमार आहे, बिमार व्यक्तीने औषधाचं नाव ऐकलं की औषध चांगलं आहे असं दुसऱ्या व्यक्तींच्या तोंडून बिमार व्यक्तीने कानाने ऐकलं आपल्या आणि तो व्यक्ती बिमारीतून बरा झाला असं कधी घडले? असं कधी तुमच्या ऐकण्यात पाहण्यात आलेलं आहे का? शक्य नाही मला. जो व्यक्ती बिमार आहे त्या बिमार व्यक्तीनेच औषध घेतलं पाहिजे. बिमार व्यक्तीने औषध हेच घेतलं पाहिजे तर तो बिमारीतून मुक्त होईल. पथ्यनाम विठोबाचे ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल. पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचेन शिवी. म्हणून केवळ जीवनामध्ये कीर्तन ऐकून उपयोग नाही, तर जीवनामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण नामाशिवाय जगतामध्ये आध्यात्मिक बळ ताकद शक्ती इतरत्र नाही. हल्ली सध्याचे कीर्तन म्हणजे मनोरंजनात्मक कीर्तन चाललेले आहेत. लोकांना मनोरंजन व्हावं असं वाटायला लागलेलं आहे. काही काही ठिकाणी असं होतं, महाराज असं हसव चाल, असं हसव चाल. अरे बाबा महाराज हसवल पण त्याच्यामध्ये महाराजाचाही फायदा नाही आणि ऐकणाराचाही फायदा नाही. काय उपयोग आहे हसून सांगत? एवढं आपल्या जीवनामध्ये हसू चालू आहे संसारामध्ये. सध्याचे कीर्तन म्हणजे मनोरंजनात्मक चाललेले आहे. तर वक्ता चांगला असेल, व्याख्यानामध्ये त्याला रस भरता येत असतील, तो शृंगार रस असेल, अद्भुत रस असेल, वीर रस असेल, हास्य रस असेल, अनेक प्रकारचे 9 रस अशा प्रकारचे व्याख्यानामध्ये भरता येतात. अशा व्याख्यात्यांचे व्याख्यान असेल किंवा असं वक्त्याचं कीर्तन असेल तर महाराज माणसं त्याच्या व्याख्यानामध्ये तन्मय होतात, तल्लीन होतात, एकाग्र होतात. पण लक्षात ठेवा, नाम चिंतनाशिवाय
आपण मोक्षरूपी फलापर्यंत नाही पोहोचू शकत महाराज. नाम चिंतन केल्याशिवाय मानव जन्मामध्ये उद्धार नाही. बोलाचाची भात बोलाचीच कडी, नुसती बोलाची कडी बोलाचा भात खाऊन पोट नाही भरत.